पण ही जी जागा आहे ही आमच्या उमानानाची, उमानाना डेअरी आणि सागर त्यांचे बांधव त्यांची जागा आहे. त्या जागेत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधलं रामकृष्ण हरी वस्त्र भांडाराचं मोठं दालन उघडते, याचा आनंद आमच्या नारायणगावकरांच्या मनात आहे. आणि निश्चित प्रकारे आजपर्यंत माऊलीने जे काही कार्य केले, त्यांच्या बंधूंनी जे काही कार्य केले, ते सगळ्यांना ते परिचित आहेत. आणि कष्टातून, कार्यातून लोकांची आणि सर्वसामान्यांची सेवाला प्राधान्य या कुटुंबाने दिलं, तेव्हा त्यांच्या ह्या सगळ्या व्यवसायाची भरभराट झालेली आहे. आणि हे तर सगळ्यात मोठं दालन इथं उघडतं आहे, याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. मी या दालनाला शुभेच्छा देतो. आणि इथल्या सगळी ही व्यापारी लाईन जी आहेत ती आमची सगळी शेजारीच आहे. आमचं बापू इथं घर आहे शेजारी, म्हणून आमची रोज येणं जाणं इथं असतंच. तर ह्या व्यवसायाला इथं जर काही अडचण आली तर आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे, एवढं या निमित्ताने सांगतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की बापूंनी उल्लेख केला की सत्यशील दादा आणि तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाला बोलवावं, कारण स्टार्ट टू एंड तुम्ही इथं थांबून राहिले. कुणी किती पाकिट घेतलं हे त्यांनी म्हटलं घेतलं असेल, पण नाही पाकिट तर दोघांना जॅकेट शिवा, असं मी डुकरेपर्यंत विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, जय शिवराय. माझ्या दैनंदिन कामकाजामध्ये रोज आमची भेट होती. हे दालन उभं असताना मी 3-4 वेळा भेट दिली. बाहेरनं बघितल्यावर सगळ्यांचं म्हणणं होतं की उंची कमी झाली. पण ज्यावेळेस आम्ही आत फिरलो तर खूप मोठं आणि सुंदर दालन ह्या भावंडांनी उभं केलेलं आहे. यांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या गावातली लोकं असतील, पारगावची सगळी मंडळी आहे. ह्या भावंडांनी गाव सोडल्यावर प्रगती झाली असा मानस ह्या मंडळींचा आहे. आणि खरं आहे, जोपर्यंत जन्मगाव आपण सोडत नाही तोपर्यंत माणसाची प्रगती होत नाही. अशा बरीचशी उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. ह्या भावंडांनी जे माऊली खांडागळ्यांनी सांगितलं की आपल्याला एक टेक्स्टाईलचं युनिट टाकायचं, ही चर्चा आमची उद्घाटनापूर्वी काम चालू असताना झालं. ते म्हणले आता हे चालू होऊ दे, ओतूर चालू होऊ दे, तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. त्यांना म्हटलं ती टेक्स्टाईलला लागणारी जागा मी देतो आमच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. निश्चितप्रमाणे 100-150 महिलांना हाताला काम मिळेल असं उद्योग यांच्या मनामध्ये आहे. रामकृष्ण हरी वस्त्र भांडारचं नारायणगावला उद्घाटन होत आहे. 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत, या शिवजन्मभूमीत एक सुपुत्र जन्माला आला आणि ज्यांनी स्वराज्य नावाची संकल्पना उभी केली. स्वराज्य फक्त हे छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्य होतं याच्यात हजारो लोकांना जो रोजगार होता, जे त्या ठिकाणी हजारो लोकांना, जे हजारो मावळ्यांना जो रोजगार दिला होता, त्याचं शिक्षण बोस्टन युनिव्हर्सिटीत शिवाजी द मॅनेजमेंट ऑफ गुरु या पुस्तकातून दिलं जाते. आणि मला वाटतं तीच एक प्रेरणा घेऊन डुकरे परिवारातील ह्या सगळ्या सदस्यांनी रामकृष्ण हरी एक स्वतःचं स्वराज्य मला वाटतं निर्माण केले. जुन्नर तालुक्यात 9 शाखा झाल्या. 9 शाखा. मराठी माणसाचं कौतुक केलं पाहिजे. 15 तारखेला बापू ओतूरला उद्घाटन होते. माझं खरं तर चुकून या ठिकाणी युवा नेते अमित शेटबेनके हे पण आवर्जून उपस्थित राहिलेत. आणि आज 9 शाखा उभा करणारा आमचा मराठी माणूस ही खऱ्या अर्थ मला वाटतं मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज मराठी माणसाला त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मला असं वाटतं फक्त शुभेच्छा पोकळ जायला नको. येणारी दिवाळी आम्ही आमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना, कुटुंबियांना हेच सांगू, जर कुठं खरेदी करायची असेल तर रामकृष्ण हरीमध्ये जा, हे आवर्जून सांगू. मला वाटतं ही जबाबदारी, हे कर्तव्य आहे आणि जबाबदारी प्रत्येकाने आपण पार पडली पाहिजे. या ठिकाणी उर्मिलाताई, खरं तर तमाशा कला पंढरीत तुमचं आगमन झालंय. विठा नावाचा तुम्ही एक सिनेमा पण केला होता, पुढे काय झालं आम्हाला माहित नाही. परंतु आदरणीय महेशजी कोठारे यांचे चित्रपट पाहून आमचं सगळं बालपण गेलंय, धडाकेबाज पासून तर चकुल्यापर्यंत. आणि या ठिकाणी रामकृष्ण हरी वस्त्र भांडार यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या ठिकाणी मान सन्मान केला. आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्हाला जे अमोल भाऊ पानसरे या ठिकाणी निवेदकांनी जी संधी दिली, मी मनापासूनचे आभार व्यक्त करताना रामकृष्ण वस्त्र हरी भांडारचं 15 तारखेला मला वाटतं ओतूरला उद्घाटन आहे, ते पण निमंत्रण या ठिकाणी आम्हाला शुभमने सांगितलं. आणि हे एका कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे, ही जी 9 दुकानं झालीत, मला वाटतं हे सगळे कुटुंबातील सदस्य आहे, एक परिवारातील जे सगळे सदस्य आहेत,
मला वाटतं सगळ्यांना रोजगार देण्याचं काम आणि कुटुंब उभं करण्याचं काम खऱ्या अर्थानं डुकरे परिवाराने केलंय. जुन्नर तालुक्यातील हा एक आदर्श परिवार आहे असं नक्कीच या ठिकाणी आज डुकरे परिवारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिसतंय. मी जास्त वेळ न घेता अनेक मान्यवरांना खरं या ठिकाणी भावना व्यक्त करायच्यात आणि या ठिकाणी मी आपल्या लोकप्रतिनिधी आदरणीय खासदार डॉक्टर रामदादा कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आदरणीय आमदार शरद दादा या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.